नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळे तुमचं स्वागत करतो. एक राजकारणी व्यक्ती तसंच एक LLB म्हणजे लॉ डिग्री ऑफ लॉ हे मिळवणं नक्कीच सोपं नाही, पण हे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलं असे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत शनी भाऊ शिंगारे आहेत. हे अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष आहेत पुणे शहराचे, आणि यांनी आत्ताच डिग्रीची ही पदवी मिळवली आहे त्यांनी. तर आपण ऍडव्होकेट लाईफ बद्दल आणि यांच्या राजकारण लाईफ बद्दल आज खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तर आपण आजच्या या पॉडकास्टला सुरू करूयात. तर सर्वप्रथम भाऊ, जय श्रीराम, जय शिवराय, शंभू नारायण. शंभू नारायण. आता सर्वप्रथम एक थोडक्यात तुमची माहिती सांगा आपल्या ऑडियन्सला, की एक थोडक्यात काय माझं आता सध्या LLB जस्ट आता पूर्ण केले. त्याच्या आधी माझं MBA झाले, BA केले आर्ट्स मधून, ते झाले. आता माझं आता LLM आणि PhDचं आता पुढे आहे प्रोग्राम आहे, आणि बाकी व्यावसायिक याच्यात चांगले. तर आता सर्वप्रथम भाऊ, आम्ही तुम्हाला एक असं सांगतो की आपला हा जो मुलाखत, हा जो पॉडकास्ट आहे, हा एक 3 सेगमेंट्स मध्ये डिवाइड होईल. पहिला सेगमेंट आपला असेल लाईफ टॉक्स नावाचं, ज्याच्यामध्ये आपण तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे पूर्ण त्याबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर दुसरं सेगमेंट आपला असेल सॅवेज टॉक्स बद्दल, म्हणजे तुमच्या आयुष्यातली एक अशी सॅवेज स्टोरी किंवा एक अशी धक्कादायक स्टोरी किंवा एक इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्या लाईफ बद्दल आपण त्या सेगमेंट मध्ये सांगूया. आणि शेवटचं सेगमेंट आपला असेल पर्सनल टॉक्स, त्याच्यामध्ये आपण तुमच्या वैयक्तिक लाईफ बद्दल, म्हणजे घरचं झालं, तुमची शाळा शिक्षण वगैरे याबद्दल जाणून घेऊया. तर असं आपल्या सेगमेंट मध्ये आपला मुलाखत असेल. आणि ही जी मुलाखत आहे आपली एकदम फ्री ठेवू आपण, एकदम म्हणजे स्क्रिप्टेड नको ठेवायला, म्हणजे जेणेकरून आपल्या ऑडियन्सला पण बोर नाही व्हायला पाहिजे आणि मुलाखत आपली फ्री झाली पाहिजे. असं बघितलं भीती वाटते. तर आपण आपल्या पहिल्या सेगमेंटकडे जाऊयात, लाईफ टॉक्स. सर्वप्रथम असं की आपण अखिल भारतीय सेना हीच का निवडली? याच्या आधी माझा काही कोणत्या राजकारणाशी काही संबंध वगैरे नव्हता. कधी कोणत्या राजकारणात गेलो नाही किंवा कोणत्या पक्षात गेलो नाही. पण भोवताली सगळीकडे तेच वातावरण कंटिन्यू असायचं. पुणे जिल्हा म्हणलं की तेच आलं सगळं. खूपच विद्येचं माहेरघर आहे, तसंच राजकारणाचं पण माहेरघर झालं. बरोबर. तर तुम्ही ते सगळं बघितलं, आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचं बघितलं. राजकीय पद्धत, कुठं शाखा अध्यक्ष, कोण जिल्ह्यावर, तालुक्यावर. मग हे फक्त वरिष्ठ कोणतरी येतात, सगळे मागं मागं पाहतात, खुर्च्या घे, चटाया टाक, पैसे खर्च कर. आणि बऱ्याच जणांचं राजकीय जीवन खराबच झालं त्याच्यात. जे मुलं पळाले ना, त्यांना इनपुट काहीच झालं नाही. आणि जे करायचं असतं ना, आपण बोलतो राजकारणात समाजसेवा वगैरे, इथं समाजसेवा काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला राजकारण, स्वार्थ, फायदा याच्यातूनच बघितलं जातं. मी सगळ्या पक्षांबद्दल विचार केला, आणि कुठेतरी मग एक संबंध होते किंवा कॉन्टॅक्ट होते. आमच्या मम्मी साहेब, डॅडी साहेबांच्या मिसेस, त्यांच्याशी होतं, डॅडी साहेबांशी होतं, म्हणजे सगळ्या फॅमिलीशी चांगलं होतं. तर मग मला इथं जाणवलं, इथं राजकारण जवळजवळ बोलतात ना 5%, 10%, इथं आमच्या इथं 0वरच आले राजकारण. फक्त समाजसेवा. डॅडींचे विचार पण ऐकले होते मी, पूर्ण समाजसेवाच असते. मग मला समाजसेवेत इंटरेस्ट होता, त्यामुळे मी इथं. वयाच्या म्हणजे कुठल्या टप्प्यात तुम्ही राजकारणात उतरायचं ठरवलं, आणि जर ठरवलं तर का ठरवलं, म्हणजे का जाऊयात आपण यात? मी ऍक्च्युअली जसं कळतंय तसं इकडे आहेच, फक्त राजकारणात स्थानिक याच्यात नाही राहिलो. जेव्हा कळत एक वय असतं ना 18च्या 19च्या, त्याच्यात राजकारण्यांच्या म्हणजे ऐकायचो, पाहायचो किंवा मतदानाला उत्सुकता असायची सगळ्या याच्यात. पण ते बघितलं मी, सगळेच पायवडावड्याची पद्धत होती, तर मला त्याच्यात इंटरेस्ट आला नाही. आणि मग कुठेतरी जाऊन मग ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं. आमचं संघटन माझं चांगलं होतं, मित्रपरिवार, खूप मोठी बांधणी होती, खूप सारं हे होतं. बोललो काहीतरी चांगलं करूया, आणि चांगलं करूया म्हणून मग या ठिकाणी मग आम्ही बोललो 2016च्या एंडिंगला. तर मग मी हे पद घेतलं, आणि ह्या पदातून मग राजकीय आणि सामाजिक जीवनात माझी सुरुवात झाली. याच्या आधी काही नव्हतं दाखवत, पण त्यानंतर हे शो व्हायला लागलं. तुम्ही म्हणजे हे जे पद, आता अध्यक्ष पद जे तुम्ही निवडले, तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये येताना म्हणजे हे पद मिळवण्यापर्यंत काय काय अडचणी आल्या, किंवा डायरेक्ट भेटलं की नाही का, म्हणजे काय होता प्रवास? हे पद म्हणजे सामान्य माणसापासून हे पद मिळत तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावरती आता जे राहतो ना आपण या सृष्टीमध्ये, तर कोणतीही गोष्ट असं नाही होत की लगेच काय, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. बरोबर. लगेच काही भेटेल असं मला नाही वाटत कुठं असतं. बरोबर, ते तर आहे. आणि मनुष्य प्रजातीत तर नाहीये काय ते. तर सगळ्यात पहिलं माझं संघटन असायचं, मित्रपरिवारांची बांधणी, कॉन्टॅक्ट, नेटवर्क. थोडक्यात बोलतात ना, एक शक्ती जमवणं. बरोबर. मी शक्ती जमवणं, मित्रपरिवार जोडणं मग करत गेलो, निस्वार्थ करत गेलो आम्ही सगळेच. मी माझ्याबरोबर जे होते पहिल्यापासून, प्रत्येकाने ज्या त्या क्षेत्रात ज्यांनी त्यांनी हे केलं, आमची शक्ती चांगली होती. मग तेच जाऊन कुठेतरी प्रेझेंट झालं, आणि आमचं पोचलं असेल तिथपर्यंत मला हे काम करायची संधी मिळाली. मी साहेबांच्या निदर्शनात आलं असेल, किंवा त्यांनी मला बघितलं असेल, किंवा मी त्यांना ज्यावेळेस भेटलो फर्स्ट टाइम, आमची चर्चा वगैरे झाली, काहीतरी त्यांना चांगलं वाटलं असेल, हे त्यांनी मला दिलं त्यावेळेस. म्हणजे अशा विशेष अडचणी काय अजून, म्हणजे अशा जास्त अडचणी तर काय आल्या नाही? पद मिळवण्यासाठी अडचणी नाही हे झाल्या. आमच्या इथं काय होतं, सन्मान्य अरुणभाई गवळी डॅडी साहेब,
हे यांच्यावर ते खोटा गुन्हा दाखल करून ते जेलमध्ये होते. त्यानंतर त्यांच्या मिसेस जे आहे, आमच्या मम्मी साहेब आम्ही ज्यांना म्हणतो, आशाताई गवळी, एक धार्मिक प्रवृत्तीच्या, एक सर्वसामान्यात असणाऱ्या व्यक्ती होत्या. त्यांना एक माणसाला किंवा कार्यकर्त्याला ओळखायची आठवटी, ती ओके. कला आहे त्यांच्यात ती. तर मी जेव्हा गेलो तेव्हा आमची जी चर्चा आली, मला चांगल्या याच्याने आठवतो. आमची भेट दगडी चाळीत झालती. त्या आल्यानंतर त्यांच्या गळ्यात ती माळ, त्यांचं ते बोलायची पद्धत, हरिओम, म्हणजे असे मी त्यांच्यात बघितलं. तुम्ही त्यांना याच्यातनं बोलू शकता, आपल्या हिंदू धर्म गीताबद्दल बोलू शकता, भगवद्गीतेबद्दल, पुराणाबद्दल बोलू शकता, आपलं येशूंचं जे बायबल वगैरे त्यांच्याबद्दल बोलू शकता. मला असं म्हणजे आणखी काय काय त्यांना इतकं नॉलेज भरमसाठे, ते माणसाला ओळखण्यात चुकत नाही. तर मला तेच वाटतं काहीतरी त्यांनी बघितलं असेल आणि त्यांनी मला ही संधी दिली. ओके. आता हे जे पद आहे, आता समजा आपल्या मुलाखत थ्रू किंवा आपल्या पॉडकास्ट थ्रू कुठल्या जनतेला तुमच्याकडून काहीतरी मदत हवी असेल, तर म्हणजे जनता तुम्हाला कशी कॉन्टॅक्ट करू शकते? याला जरी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांचं कसं पद्धतीने काम करून देण्यात येईल? आता मी आमच्या याच्यात जे काम करतो ना, आमच्या अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर मी आता आहे. तर मी फक्त जिल्ह्यापुरतं न राहता मी जवळजवळ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र पण जे माझ्या संबंधित आहे, माझे मित्र परिवार, त्यांच्या मित्रांचे मित्र, त्यांच्या मित्रांचे मित्र, पुढे व्हिडिओ बघितले असेल कोणी काय, प्रत्येकाची जी पण समस्या असेल, कुणाची शाळा असो, हॉस्पिटल असो, ऍक्सिडेंट झाला, निम्म्या रातचं काय अडचण आली, कुणाच्या आई बहिणींचे प्रॉब्लेम असतात, नांदवलं जात नाही काय, आता म्हणजे चांगलं असे किचकट आहे खूप. पण म्हणजे असं आणि रोज चालतं आमचं असं. तर मित्रपरिवार हे असतो, तर मग रेफरन्स येतो कुणाच तरी, कोणतरी सांगतं, भाऊ मी लातूरवरून बोलतोय, असं असं झालं, माझ्या मित्राचे मित्राचे मित्र कोण हे ते. त्यात असं कधी बघितलं जात नाही की काय ते मदत आमच्यातर्फे जे मला जे शक्य असेल मी पूर्ण ताकद लावतो. बऱ्यापैकी यश येतं, मला कामं होतात. आणि त्याचं मी कधी डाटा नाही ठेवत किंवा म्हणजे कोण कधी आलं show की नाही काम होणार 100%. प्रयत्न 100% प्रयत्न असतात 100%. आणि देवाची कृपा चांगली असते, काम होतच. आणि नाव थोडंसं असलं तर होतच फरक बऱ्यापैकी. पडतो, बरोबर. हो. भाऊंच्या ऑफिसचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय मी. तुम्हाला काय समस्या असतील तर तुम्ही भाऊंना येऊन डायरेक्ट भेटू शकता. म्हणजे जेवढं त्यांच्याच्याने होईल तेवढा ते प्रयत्न 100% करतील. तर म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्याच्या कुठल्या जास्त विशेष मुद्द्यांवर जास्त कुठलं लक्ष देता तुम्ही? आता सध्या पुणे जिल्ह्यात जर आपण बघायला गेलो ना, तर पुणे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी, नोकरी म्हणजे, आणि ज्यांना नोकरी मिळाली त्या नोकरीनंतर त्यांचा पगार पण मिळत नाही, अशा बरोबर. फसवणूक केली जाते. हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. नोकरीचं आणि तर खूप जास्त आहे सध्या. बेरोजगारी तर इतकी वाढलेली आहे, कारण की जवळपासचे जेवढे जिल्हे आहेत ना, जसे मुंबईला जायचे, आता पुण्याला प्राधान्य दिलं जातं. बरोबर. आणि पुण्यातल्याच कंपन्या वगैरे बऱ्यापैकी शिफ्ट होत्या, ट्रॉफिकची समस्या आली, लोकसंख्या वाढली, त्यामुळे नोकरीची लय समस्या आहे. आणि बाहेरच्या जिल्ह्यातनं जे येतात नोकरीच्या आमिषाने, काय होतं, इथले जे आहेत स्थानिक रहिवासी, त्यांना फॅमिली असते, सर्व असतं, तर 2 रुपये जास्तच लागतात ना खर्च, बरोबर. राहणीमान सगळं. तर बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे ते बिचारे गरीब घरातले असतात. काय इथं नोकरीचं आमिष दाखवलं जातं, त्यांच्याकडून जॉब लावतो म्हणून पैसे घेतले जातात, नंतर कामं केलं जातं, काहीतरी चुका काढून मग पगारच दिले जात नाही, किंवा मग ते घेतलेला ऍडव्हान्स दिला जात नाही. अशी फसवणूक हे ना लय होते. खूप चाललंय. नोकरी बरोबर. देतच नाही, आणि त्याच्यावर म्हणजे ते बिचारे गरीबच कर्ज काढून इथं कसे तरी येतात, आणि ती पैसे इथं देतात, ना नोकरी भेटते ना ते कर्जाचं. मग हे असले प्रमाण पुण्यात जास्त आहे, आणि याच्यावर कोणाचंच लक्ष नाही. बरोबर. कोणताच राजकारणी मला तर असं नाही दिसला याच्या मुद्दे हात घालत, बरोबर. कारण प्रत्येकाचे लागे संबंध अशा लोकांशी असतात, ते संबंध जपतात, गरिबांची बाजू नाही. ह्या गोष्टीत जास्त थोडस लक्ष देता. ह्या गोष्टी डायरेक्ट फोन असतो, मग ते जे होईल ते. ओके. बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यातून येतात. तर जे आले मला सांगतात, आमच्या आईचं सोनं मोडलं, कुणी गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं, कुणी सांगतं वडिलांनी व्याजाने काढलं, शेती ठेवली, मला नोकरीसाठी एवढं हे करू ते करू, आणि फसवलं जातं. आणि मग त्या माणसाला मी कॉन्टॅक्ट केल्यावर साहजिक बलाढ्यच कोणतरी असतं, तर मग त्यासाठी बलाढ्य बनूनच राहावं लागतं. तर मग मी माझ्या पद्धतीने जे पण पूर्ण लावतो, बऱ्यापैकी न्याय भेटतो. उदाहरणं खूप आहे. ते बाकी इन्स्टावर तुम्ही भाऊंच्या बघू शकता. भाऊंची इन्स्टा आयडी पण आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही जाऊन चेक करा एकदा. अखिल भारतीय सेना म्हणजे ज्यांनी स्थापना केली, आपले आदरणीय डॅडी, त्यांच्याबद्दल 1-2 शब्द तुम्ही काय व्यक्त करताल? ऑलरेडी तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले, पण एक म्हणजे काय बोलू शकता तुम्ही? सन्मान्य डॅडी साहेब एक असे व्यक्ती आहे ना, शब्दांमध्ये मला नाही वाटत की त्यांचं काय होईल. तुम्ही जर देव बघितला कधी, एक शंकर भगवानांची प्रतिमा जर बघितली, आणि ह्या माणसाला जर जाणलं तुम्ही, आणि ह्या माणसाला जर बघितलं, तर तुम्हाला काय फरक जाणवणार नाही. एक बोलतात ना, एक वेगळाच माणूस आहे. मी माझ्या डोळ्यातनं असं काय काय बघितलंय त्यांचं, की जे येतं ना ते सगळंच्या सगळं ते माणूस देऊन टाकत असतात. डॅडी साहेब जे आहेत ना, म्हणजे असं काय काय म्हणजे परिवारासाठी पण काय ठेवत नाही.
असं वाटत असतात. आज वयाचे एवढे झाले तरी पण ते माझ्या डोळ्यांनी बघितलंय खूप काही. ते माणूस म्हणजे जे प्रतिमा समाजात आहे ना फक्त की असंच काहीतरी असेल, ती त्यांची लढाई होती. ती लढणं गरजेचं होती, जगण्यासाठी केलेली लढाई होती. ते गरजेचं होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी केलेली कामं तुम्ही त्यांच्या मतदारसंघात कधी जर गेले, तिथल्या कधी कोणत्या जुन्या लोकांशी किंवा काही त्यांच्या कामाबद्दल विचारले ना, 24 तास उपलब्ध असणारा व्यक्ती होते. 24 तास एवढं गँगवर असायचे, पोलिसांचं काय काय असायचं, पण त्यामध्ये पण ते माणूस इथंच सर्वसामान्यात थांबायचा आणि लढत होता. आज पण जेव्हा येतात ना, पॅरोलवर येतात किंवा आल्यानंतर काही दिवसच असतात, तरी पण त्यांना आम्ही जेव्हा भेटायला जातो, बसलेला असतो. काय ना, मी जेवढ्या वेळेस गेलो कोण ना कोण समस्या घेऊन बसलेला असेल. स्वतःच समस्यामध्ये असताना किंवा जेलमधून आलोय आपण काय, पण ते ऐकतात आणि त्याच्यावर सोल्युशन तिथंच फोन लावतात आणि लगेच असं राजकारण नाही कर, मला काय ओळख चाल नंबर द्या, काम करा, बरोबर, वोटिंग द्या, बरोबर. आहे म्हणजे असं कधी मला तर नाही आठवत. म्हणजे एक निस्वार्थ व्यक्ती बोलतात ना, भोळाशंकर आहेत ते थोडक्यात. पहिली मुलाखत जेव्हा तुमची झाली डॅडींसोबत, ते काय होतं त्यावेळेस ते अनुभव? ऍक्च्युली आता डॅडी साहेबांचं म्हणजे त्यांना बघणं म्हणजे एक वेगळंच हे थ्रिल आहे. माझ्या नजरेत पण होतं की असे दाऊदला पळून लावलेले व्यक्ती, हा. एवढं मोठं सगळं काय काय त्यांनी त्यांच्या आयुष्यात बघितलेलं, खूप असं बघितलं डेंजर असेल हे ते. तर गेल्यानंतर थोडं हे होतं. जेव्हा त्यांच्या पुढे बसलो ना, मन म्हणजे असं एक सरळ प्रतिमा होती की अजिबात कसला अहंकार नाही. एवढे मोठे एवढे मोठे त्यांच्या एक फोनवर काही होऊ शकतं. बरोबर. हो. कधी एक एक साध्यातल्या साध्या मुलाला पण विचारपूस करायची. आता जेवढे संघ आले, बाळा कुठून आला, काय आला, जेवला का, हे का, कोण मला तर नाही असं कोण व्यक्ती दिसलं. नाही, बरोबर. ती बघितल्यानंतर अनुभव आला मला की यार आपण योग्य जागे. राजकारणात तर पदवी आहेच, पण त्याच पद्धतीने आपण जे मगाशी म्हणलो ऍडव्होकेट, ही पदवी तुम्ही मिळवली आहे. तर म्हणजे कसं डोक्यात आलं की आपण ह्याच्यात असताना पण आपण हे करूयात, म्हणजे असं का ठरवलं, किंवा राजकारण असून पण हे कसं काय म्हणजे चूज करायचं ठरवलं? नाही, माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं आयुष्यात जर जेव्हा लहान होतं ना, प्रत्येकाला स्वप्न असतात. माझी पण इच्छा होती काहीतरी एक मोठा अधिकारी बनायचं, पोलीस अधिकारी किंवा शिक्षणात काहीतरी नाही का असं. त्यावेळेस असं सांगणारं कोण नव्हतं आमच्या घरात पण किंवा आमच्या जो कोण बोललाय डॉक्टर बन, इंजिनियर बन, पोलीस बन. ते पोलीस पोलीस मालिका पिक्चर म्हणून वाटतं तसं असायचं. पण भविष्यात पुढे जाऊन जाऊन काय झालं, म्हणजे जसं वडील वारले आमच्या लवकर, एक 7वीला असताना, मग काम करायची खूप जबाबदारी पडली. आमच्या आईंनीच असायचो, खूप मेहनत करावं लागली. मग ते तेव्हापासून काम आलं अंगावर. तर कामाच्या याच्यात शिक्षण मी केलं, ग्रॅज्युएशन पूर्ण, पण शिक्षण सोडणं गरजेचंच होतं. तर पहिलं पोटाचं असतं, तर ते करता तुमच्या खिशात असेल तर तुम्ही देऊ शकता ना. मग ते जे जे काम मिळाले ते केले आणि मग त्याच्या याच्यात शिक्षणाकडे थोडं हे राहिलं. मग ग्रॅज्युएशन केलं मी ते करून पूर्ण. त्याच्यानंतर कामावर केलं. नंतर जॉब करताच वाटलं मला पोस्ट वगैरे मिळेल चांगली, कळायला लागलं. ते MBA केलं. मग काही वेळ थांबलो, बोललो अरे आपलं करिअर म्हणजे आपल्याला काहीतरी स्टे होणं गरजेचं आहे, सेटेबल, नंतर करू शकू. तर मग त्यासाठी वेळ गेला, तर शिक्षण राहिलं होतं. आणि मग आता नंतर जेव्हा इथं आलो तर आता वाटतंय पोलीस अधिकारी वगैरे होणं किंवा स्पर्धा परीक्षा देणं, आता वेळ नाही राहिली. मग काय करता येईल, तर बोललो कायद्याचं नॉलेज आता सध्या खूप गरजेचं आहे. मला पण आता मी ते शिकलो. मला असं वाटतं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने घरात एक जण वकील असावा, कारण कायदा अशी गोष्ट आहे तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे, समुद्र आहे. तर मी बघितला आणि मला वाटतं गुड डिसिजन, मग ते केलं. म्हणजे डिग्री, ऍडव्होकेटची डिग्री तुम्ही मिळवल्यापर्यंत कशा समस्या आल्या, काय काय झालं, म्हणजे कसा होता तो प्रवास त्याचा? ऍक्च्युली आता मी हे सगळं करता कॉलेजला कसं जाणार, आता काय करणार नेमकं, गेल्यानंतर काय असेल किंवा तिथली कंडिशन काय असेल. मग थोडं आता एज पण 30च्या पुढे गेल्यामुळे ते विद्यार्थी कसे असतात, आपण अचानक जाणार आणि थोडं जरा नाव वगैरे पूर्ण चेंज होणार. हा रुटीन चेंज, ऑफिसच्या मीटिंग कशा, लोकांच्या समस्या कशा हँडल करणार. तिथं गेल्यानंतर आपल्याला काकत नाही म्हणायचं कोणी हवं. 30 नंतर आता होऊ शकतं ना, असं होतं. पण माझं नशीब इतकं बलवंत, तिथं मी गेलो. तर मी माहिती काय करायचं, फॉर्च्युनर गाडी होती आपली, गाडीला पाठी असते किंवा नंबर मारले फेमस 12-12, गाडी लांब लावायचो. ते मग विन करणं मला त्यानंतर आलं, विन करायचं, गुंठी लावायचं, असं याच्यात जायचं, असं जाऊन बसायचं. कुणाला परिचय पण नाही सांगायचं. कोणी विचारलं काय करतं सोबतचे, ते जॉब करतो वगैरे असं काहीतरी सांगायचं आणि आपलं साधा सुद्धा माणूस बनून राहायचो. शेवटपर्यंत कुणाला बऱ्यापैकी कळलं, 1-2-3 जणांना कळलं, असं कळलं. आणि जे जे होते बऱ्यापैकी सर्व मोठमोठे याचे होते. कोण CA असतील, डॉक्टर, इंजिनियर्स, मोठमोठे अधिकारी. केलं का पूर्ण कॉलेज केलं मी, कॉलेजला जाऊन केलं का, लेक्चर अटेंड केले पूर्ण मी. लेक्चर अटेंड करायचं. सुरुवातीचं 1 वर्ष कोरोनाचं होतं, ते बाहेरून असायचे नाही का ऑनलाईन. तर नंतर ऑफलाईन झालं तर रेग्युलर जावं लागत होतं. ते असाइनमेंट सबमिशन असेल किंवा लेक्चर अटेंड करणं. पण मोठमोठे अधिकारी तिथं मला लई शिकायला भेटलं ऍक्च्युली.
तिथं मी बघितलं 58-55 वर्षाचे IAS, IPS, ACP, DCP, आयुक्त अशा लेवलचे आमचे बॅचमेट होते सगळे. आणि मी ते बघितलं, मी शॉक. मी पहिल्यांदा वाटत होतं आपण जाऊन काय आता आपल्याला काय गरज असं टाईप होतं. तिथं बघितलं यार ही दुनिया किती म्हणजे डेडिकेटेड आहे. बरोबर. अशी डेडिकेटेड लोक मी बघितले ज्यांचे एज मग काही त्यांच्यात येत ना, आवाज बोलणार, एकमेकाला प्रेमाने हे करणार, ह्या वयात पण शिकतात. 73 वर्षाचे पण एक जण अधिकारी होते, BSNLच्या काहीतरी आयुक्त काय होते, ते रिटायर झाले. काही केस 73व्या वर्षी पण ते येत होते. हे सगळं मी बघितलं आणि मग हे मला वाटलं या योग्य केलंच पाहिजे. शिक्षण हे समुद्र आहे, न संपणारा, शिकत राहिलं पाहिजे. आणि त्याचं उदाहरण मी तिथं बघितलं आणि ग्रेट. त्या लोकांकडे बघून मला जो उत्साह भेटला ना, ते आयुष्यभर यादगार राहील. आता LLB ची जी डिग्री आहे म्हणजे तुम्ही पेपर 1 अटेम्प्ट मध्ये सगळं क्लिअर झालं का? 1 अटेम्प्ट मध्ये सगळं क्लिअर नाही झालं. ऍडव्होकेट पण आहात, तर तुम्ही केस वगैरे पण ह्या गोष्टी पण लढता का फक्त राजकारणातच कसं म्हणजे? माझं बऱ्यापैकी टाइम मॅनेज होत नाही, पण मी प्रॅक्टिससाठी मध्ये आधी नाही का प्रयत्न करतोय की ते तुमचं लॉ झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवू शकते. तिथं जाणं आणि ते करणं गरजेचं आहे. मी गेलो पण बऱ्याच दिवस, मग कामं परत हे करतो, परत जातो. काही केस हँडल पण केल्या. जे माझे सोबतचे सिनियर ॲडव्होकेट आहे त्यांनी, माझं नशीब एवढं चांगलं की मला मानतात खूप. आमचे मित्र जे सिनियर पण असतात खूप मानतात मला, रिस्पेक्ट पण खूप दिली त्यांनी. तर मला कधी जाणवलंच नाही असं बाकीच्यांना जेवढं स्ट्रगल आहे तेवढं नाही. डायरेक्टच त्यांच्याबरोबर माझं नाव टाकायचे. सुरुवातीला कोण टाकते ना, केस डायरेक्ट घेतली त्यांच्याकडे आली तरी मग मला बोलायचे भाऊंचं नाव टाका असं. तर ते व्हायचं. मग मला हँडलिंग पण करायला चांगलं नाही. फक्त आता माझी ही कामं जे सोशल वर्कची, लोक बरेच समस्या घेऊन येतात त्याच्या आणि रोज असतंच, हे सोडून जाता येत नाही. शिवाजीनगर आपल्या ट्रॉफिकमुळे 1-1.5 तास जायला, 1-1.5 तास यायला असं होतं. तर मग इथलं सगळं सुटून जाईल. तर वाटतं ठीक आहे, चला ते पण कधीतरी हळूहळू आपण करत जाऊ. करतोय प्रयत्न, होईल भविष्यात. अभ्यासाचं कसं नियोजन असायचं म्हणजे सगळं सांभाळून अभ्यासाला टाइम कधी द्यायचे, कसं अजून म्हणले असाइनमेंट तुम्ही रेग्युलर कॉलेज वगैरे करत होते आणि ते सबमिशन वगैरे ते तर खूप डेंजर असते. ते कसं म्हणजे तुम्ही हँडल केलं सगळं? ऍक्च्युली माझं काय झालं माहितीये का, माझ्याकडे वाचनाची आवड खूप होती पहिल्यापासून. मी रात्रभर वाचायचो जेव्हा माझं जॉबला असायचो आणि हाफ डे करायचो ना मी, मग कारण कॉलेजचा टाइम असायचा. तर अर्धा टाइम कॉलेज, अर्धा टाइम मग जॉबला जायचो. तर वाचायला हे अभ्यास सिस्टीमच नव्हते. नंतर मग काय लागलं करणं बिरणं, तर मग रात्री 12 नंतर बसायचो शांततेत वाचायचो. ती सवय गेली नाही आज पण. मग झोपताच मला 1-2 बोर होत नाही तो. असं टाइम नाही, इंटरेस्टिंग वाचलं तर 4-4 वाजे पण वाचतो. कधी वाटलं तर 15-20 मिनिटं, 1-2 तास, पण मी वाचल्याशिवाय झोपत नाही आज पण. आणि आजच्या जीवनात काय मोबाईल वाढला तर थोडा वेळ त्याच्यातलं ते डायव्हर्ट होतं. वाईट वाटतंय पण वाचतो आम्ही तरी पण, अजून पण वाचन करतो. ती सवय होती, म्हणजे सवय लागली पहिल्यापासून, ती रुटीन ती सवय होती. मला अडचण फक्त तेवढीच आली की आम्ही मराठी मीडियमचे लोक सगळे, आम्हाला इंग्लिश वगैरेच हे भीती आहे. तिथे गेल्यावर सगळं इंग्लिशच सुरू झालं. आले लेक्चरच इंग्लिशने, सगळे इंग्लिश बोलायला लागले. आमचा बाजार उठला तिथं. काय करणार, इंग्लिशचा काही संबंध नव्हता. मला मग भीती वाटली, मी सोडायच्या पण मूडमध्ये होतो. अरे यार बोललो नॉट पॉसिबल. ते हळूहळू मग ते जसं ते बोलायचे, मग सांगायचे, तर लिहायला लागलो. ऐकायचो तर समजत तर सगळं होतं, आपण शिकलेलंच होतो पहिल्यापासून. आता समजत होतं. मग पण ते बोलायची भीती खूप असायची. रायटिंग अक्षर एवढ्या वर्षानंतर कसं असेल काय हे ते. पण जसं जसं दिवस जात गेले तर मग काय लागलं, यार आपण पण हुशार आहे. त्याने मी चांगल्या ग्रेडने माझा रिझल्ट मी शेअर केला याला, मग लय भारी मार्क पडले. मी पण हे झालो आणि बेस्ट झालं सगळं. फक्त इंग्लिशची अडचण येत होती. तर बऱ्यापैकी मित्रपरिवारांनी लय मदत केली. सोबत असेल तर मी लाजायच नाही सुरुवातीला. मोकळ्या स्वभावाचं तर बोलायचं, चिडवायचं सगळ्यांना. आणि जे सिनियर त्यांना विचारायचं, जे वरिष्ठ वगैरे आमचे नाही म्हणजे जे अधिकारी होते बऱ्यापैकी होते, त्यांच्याशी चर्चा असायची. काय येतं सांगा जरा, हे काय म्हणतात हे काय. तिथं मग हळूहळू बऱ्यापैकी ग्रोथ झाली आणि फायदा पडला. परिवाराचा बराचसा फायदा झाला. म्हणजे कॉलेजचे मित्रपरिवार लय भारी भेटलं मला तिथलं पण. म्हणजे काय माहिती, प्रत्येक जिथं मी होतो ना शिक्षणाला, सगळंच लय भारी राहिलं. आणि लय मदत म्हणजे मला मानणारा वर्ग लय राहिला त्यांच्या. किती काय असू द्या पण लय मानायचे मला, लय रिस्पेक्ट भेटली सगळ्यांकडे. इथं पण एवढे होते पण लय अति लेवलला रिस्पेक्ट होते. पॉलिटिक्स लाईफ मध्ये तुम्ही कोणते कोणते कामं केलेत आतापर्यंत? मी जी पण कामं करतो ना त्याला पॉलिटिक्स ऍज अ पॉलिटिशियन म्हणून कधीच बघत नाही. सोशल वर्क किंवा आपलं काहीतरी देणं लागतं या हिशोबाने असतं. म्हणजे बोलतात ना, जे आपल्याकडे काहीच नव्हतं, ईश्वरी कृपेने किंवा कशाने आपल्याला बरंच काही देवाने ताकद दिली किंवा क्षमता दिली, त्याचं पडून पडून ते सडतं आणि अजून आपण म्हातारे होणार आहे, संपणार आहे. त्याचा सदुपयोग केला पाहिजे असं माझ्या डोक्यात एक दृष्टिकोन असतो. तर जे जे असेल मी करायचा खूप प्रयत्न. म्हणजे कामाचं लोक बोलतात ना,
वार्डातच करतात, ओळखींच्यालाच मदत करतात किंवा एरिया असतो प्रत्येकाचा. तर आम्हाला एरियाच नाही. मी म्हणजे काय आता सांगतो तुम्हाला, आमच्या भागात केले मी जे जे बोलतोय ना, असं म्हणजे सांगायला अशी भली मोठी लिस्ट आहे. लिस्ट म्हणजे शेअर करता करता हे तुम्ही याच्यावर बघू शकता बरंच काय. मी आमच्या पुण्यात केले, आमच्या गावात केलं, पुण्यात तालुक्यात ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वतः जाऊन केलेली मदत. जसं सांगलीला पूर आला असेल, कोल्हापूर सांगलीला 1-2-3 वर्षापूर्वी, तर लोक बोलत होते, मी तिथे हजर होतो. मटेरियल घेऊन कित्येक आमचे सगळेजण असायचो पदर खर्चाने. केरळला एकदा पूर आलता माहिती, लँडस्लायडिंग झाली, तर त्यावेळेस पण म्हणजे आम्ही तिथून तिकडे गेलो. हे शॉकिंग, आपल्याला एकही नेता नव्हता. इथून बोल बच्चन फक्त चॅनलला हे करू ते करू, आम्ही स्वतः जायचो, स्वतः गेलो. त्याचे लाईव्ह व्हिडिओ वगैरे पण आहे. सो खर्चाने जे असेल ते दिलं. असं नाही की आमचा निधी कोण का असं काय, तसलं काय नाही. सो खर्चाने तिथं आपल्या दत्तवाडीला बंधारा कुठला असेल तिथं, किंवा दरवर्षी आमच्याकडून पावसाळ्यात पुण्यात कुठं काय कुणाला अडचण आली तर डायरेक्ट आमच्यातर्फे शेअर केला जातं. कुणाला काय अडचण असेल तर नंबर दिले जातात. आमचा पोर आहे, मित्र आहे माझे, सगळ्यांचे नंबर असते. कुणाला पण फोन करा 24 तास. कुठं अडचण असेल तर आम्हाला एकमेकाला फोन येतात. मग माझ्याजवळ जे एरिया कळालं की मित्रपरिवार आहेत, मी त्यांना बोललो तरी ते करतात, नाही केलं तर आम्ही स्वतः जातो. पण बऱ्यापैकी मदत होते. किंवा जॉबचा असेल त्यासाठी, कुणाला अडचण असेल त्यासाठी खुलेआम नंबर शेअर केले जातात. आणि मदतीला सगळे उमडून, माझ्या सोबतचे पण आम्ही लय भारी आता, म्हणजे सगळे जे ते काम बघतं, सगळे मिळून तुटून पडतो आम्ही, आणि काम कसलं पण असं होऊन जातं बऱ्यापैकी. तुमच्या पूर्ण प्रवासात आयकॉन कोण आहे ज्यांना फॉलो करत आलेत तुम्ही आतापर्यंत, आणि अजून पण इथून पुढे करतायच, म्हणजे युथ आयकॉन? युथ आयकॉन असं नाही काय बोलतोय, महापुरुषांमध्ये मी मानतो. जसे भगतसिंग होते, चंद्रशेखर आझाद. तर मला त्यांचा खूप, मी वाचन किंवा स्टोरी इतिहासात 12वीला काहीतरी होतं, मी ऐकायचं तर डोळ्याला पाणी यायचं त्यांचं सगळ्यांचं लाईफ स्टोरी. मग मी बुक्स आणले होते त्यावेळेस, ते वाचन केलं. तर मला ते खूप डेडिकेशन वाटलं त्यातनं. चंद्रशेखर आझाद विशेषतः, आपले शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा, हे बघितलं ऑफिसला पण मी लावलेला असतो, फोटो सगळे त्यांचे. पण एक विशेषतः ते पाहिजे पण, आणि एक प्रत्येकाचे चंद्रशेखर आझाद माझ्या नजरेत नाही का, खूपच बोलतात ना की शेवटपर्यंत सापडलं नाही. आणि जेव्हा त्यांना पकडायला वेळ आले, स्वतःला गोळी घालून, लय दम लागतो. हे प्रेमात कोण गोळी घालून घेतं, कोण कशा, स्वतःच्या हाताने स्वतःला देशासाठी. कारण घावले असते तर बरंच त्यांनी इंग्रजांना त्रास देऊन काढला असतं, ते नाहीच. तर मग मला असं वाटतं लेजंड पर्सन असे असतं. मी खूप इम्प्रेस आहे. बाकी बोलायला बोलतात सगळे, हे केलं ते केलं, राजकीय किंवा जे दिसतात ते. मला वाटतं जे स्वतः देशासाठी मरणाला हाताने जे ओढून घेतो ना, हाताने मरण पत्करून टाकतो, त्याच्यापेक्षा ग्रेट मला नाही वाटत कोणी. तर मला ऐकून येते माझ्या. सध्याची जी नवीन पिढी आहे आपली आता, म्हणजे सध्या तर पिढी सगळी भरकटली. आता कुणाला गोलच कुणाचा क्लिअर नाही सध्या. काय त्यांच्यासाठी काय तुम्ही काय संदेश देताल तुमच्यातर्फे, म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही? माझा आता त्यांच्यासाठी एवढाच संदेश आहे की आयुष्यात तुम्ही जिथं पण आहे, जे पण आहे, खूप मनापासून करा. आणि जीत हार ह्या दृष्टीकोन, मला सक्सेस भेटतं नाही भेटतं याच्याकडे नका बघू. आयुष्यात प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्न करणं म्हणजे काय असतं माहितीये का, तुमच्या कष्टात दम असेल ना, आज ना उद्या काही ना काही असतं तुमच्यासाठी लिहिलेलं असतं. फक्त काहींना लवकर भेटतं, काहींना उशिरा भेटतं. खूप स्ट्रगल असतं. म्हणजे कष्ट अशी गोष्ट आहे ना, वाया जात नाही. आणि साऊथने आहे बरं का, फक्त दम पाय, मनापासून पाय. तुम्हाला 4 रुपये जरी भेटत असले ना, आणि तुम्हाला कळते तिथं 50 रुपयाचा एफर्ट करतोय मी, पण ते वाईट वाटतंय, राव हा रुपयाचाच करतोय तरी त्याला जास्त, मी 4चं करून पण मला कमी. ते नाही, कोण नाही, तो वरचा बघतो. तुम्हाला त्याचं फळ कुठून येईल ना ते कळत नाही. दम ठेवायचा, आपल्या कष्ट चालू ठेवायचा प्रयत्न. कधी ना कधी होतच, लेट पुढे मागं होतं, पण जे मिळतं त्याला बेस्ट भेटतं. तर आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊ. सॅवेज टॉक्स या सेगमेंटचं नाव आहे. तर ह्या सेगमेंटमध्ये तुमच्या आयुष्यातील जे आपण म्हणलं एक सॅवेज स्टोरी जी घडली असेल, की नाही का, असे जी तुम्हाला कायम लक्षात राहील, अशी एक आयुष्यात तुमची स्टोरी घडलेली नाही का, की मी हे विसरू शकत नाही कधी स्टोरी, अशी एक माझ्यासोबत झालेली. मी ना, एक 9वी एंड झाला असेल, एक्झाम झालते का 10वीचा, छोटा होतो. आणि त्यावेळेस नेमका आमचा भाग जो आहे थोडा ग्रामीणकडून मग स्लम एरिया जास्त झालता, बरंच काय काय कुठं झालते. तर पोरं बिरं नाही, थोडं ऍक्शन वगैरे, भांडणं तर त्यावेळेस पुण्यात नव्हतं लेटेस्ट, म्हणजे आलं नव्हतं तेव्हा चालू झालं. नाही, परिस्थितीने सांगितली की त्यावेळेस लईच कष्ट काय. मी जॉबला होतो आणि कामाला जायचो. सकाळी 5ला उठणं, 5ला उठून मग तालमीत जायचो आम्ही. आम्हाला आवड आहे सगळ्यांना, पळायला जायचो आमच्या लवबरोबर सगळे, मी नाही, आमच्या बरोबरची सगळे. आमच्या म्हणजे ती क्रेजच होती, आता नाही राहिली कोणाच्या. आम्ही पळायला जायचो, आल्यावर तालमीत व्यायाम करायचो,
केल्यानंतर सकाळी 7ला पोचायचं असायचं शाळेत हे ते नाही का. तर मग ते पळत पळत करायचं होतं. आमची आई पण म्हणजे काम करूनच आमचं चाललं होतं. मग मी पण करायचो असं पेपर वाटणं किंवा त्यावेळेस छोटा होतो तर लेबरमध्ये जॉब वगैरे खूप काही केलं हॉटेलमध्ये हे ते. तर तो एक फेज होता. आणि नंतर मग मी त्यावेळेस माथाडीत लागलो होतो. लेबर कॉन्ट्रॅक्ट असतं ना, ओके. त्यात गाडी खाली करणे हे ते असले याच्यात असायचे. मला घ्यायचे नाही. थोडक्यात सुरुवातीला सांगायचे झाडून घे लहान पोरावरून, ऑफिसमध्ये पुसून घे. पण मला ते थोडं वाईट वाटायचं. तर मग मी बारीक असून पण ताकद नसायची ना छोट्या बरोबर. मुलांना. मला वाटतं 14-15 वर्षाचं असेल तर मग मला याच्यात घेतलं होतं काय बोलतात त्या लेबरमध्ये. पण तिथं काय होतं ते वरिष्ठ जे सिनियर आहे ते लहान मुलाला जास्त जे लेबरमधले जे कामगार आहेत ना त्यातले ते मोठी लहान मुलांना जास्त हे करायचे. तर मग सकाळी 7ला गेलो 7ला गेलो आणि आलो 11-12ला आलो. आल्यानंतर 1ला जॉबला गेलो आणि 1 ते मग 10-1 पर्यंत मग जॉब असायचा. तर ते मला काही कळत नव्हतं जास्त तर मग फसवायचे. सगळे निघून जायचे 6ला 7लाच किंवा 8ला तर मला थांबायला. जे लेट कामगार नाही का त्यातलं मग मी दररोजच असायचो. त्रास दिल्यासारखं म्हणजे ते ज्याला कळत नाही स्वतः सेफ्टी सगळेच बघतात. बरोबर. तर मी रोजच लय हेवी काम असायचं. माथाडी म्हणजे आमच्याकडे लेबरचे असे कंपनीत काम असायचे. ते कंटेनर यायचे लोखंड असायचे त्याच्यात टावर बघतो ना आपण तर ते खाली करायचे आणि खाली कंटिन्यू चालायचं. एवढं असायचं काम ते दिवसभर की आम्ही जर 20-25 जण कामाला गेलो ना त्यातले शेवटी 4 जण जायचे बाकी पळून जायचे. इतकं हेवी असायचं. ज्यावेळेचा डबा पण आहे ना घेऊन न्यायला यायचे नाही. पण मी परिस्थिती असायची थोडी ईर्षीर असायची माझ्या मनात काय आपण लयच कमजोर आहे आयुष्यात नाही का. पैसा नाही, नाव नाही, ओळखत नाही कोण काय काय. तर मला ते वाटायचं. मग मी थांबायचो. फार कित्येक वेळा जखमा व्हायच्या, लागायचं शरीरावर, रक्त असायचं. आणि कोणी विचारायचं पण नाही. मी त्याच्यावर चुना लावायची, कोण तंबाखू लावा काय असायचं. त्याच्यावरून घाम यायचा. इतका आम्ही म्हणजे मीच नाही माझ्याबरोबरचे आम्ही त्यावेळेस सगळे जेवढे कामगार होतो इतकं काम असायचं ना की जर बोलतात ना शर्ट घामन पिळला जातो, पॅन्ट पिळली जाते, आम्ही आमच्या 100 बनेन पण घामन पिळायचो. म्हणजे इतकं आमचा घाम असायचा. तर मला त्याच्यात एक वाईट असं माझ्याबरोबर झालं. आमच्या भागात भांडणं वगैरे त्यावेळेस सुरू झालं तर भांडणं झाली आणि मी जॉबला होतो. मला काय त्याच्यात संबंध नव्हता काय नाही. पण जॉबला असताना आलो मी रातचा. आल्यानंतर मला काय माहितीच नाही ना मी झोपलो. घरी पोलीस आले रातची आणि दारबीर वाजवलं मला घेऊन गेले नाही का बाहेर बोलावलं मला गाडीत भरून नेलं. आमचे रडत होते ते मला पण कळलं नाही काय झालं. तर मी नेलं लॉकअप बिकअपला. तर आमचे इथे स्थानिक मित्र होते. जामिनीनंतर झालं समजा. पण त्या घटनेत असा विषय होता ती घटना झाली आमच्या इथले स्थानिक माझे मित्रच आहे सगळे. उदाहरणार्थ आम्ही खास आहे. सगळ्यांना वाईट पण वाटत असं पण त्यांचे वडीलधारे वगैरे खूप भारी होते. मुलांची भांडणं होती पण नावं काढणं याचं सोडून त्याचं लावायचं होतं. तर मग गरीब कुर्बानी कोण देईल अशा ह्याच्यात विषय आला. म्हणतात कमजोराचं कोण नाही. तर माझं नाव लावण्यात आलं त्याच्यात. तर मग त्याच्यात मग बरेच 5-6-7 वर्ष कोर्ट कचेरी जा जामीन खूपच दिवस गेले आणि मी नव्हतो त्या मॅटरमध्ये. माझ्या आयुष्यातला तो एक असं म्हणजे बोलताय मनाला लागलं होतं ते यार काय केलं तर काय. मी तर काम करतोय, घामाने भिजलेलो आहे. आई काम करते, मी करतो, चांगलं बनायचंय, कोणाला शिवी पण देत नाही, डॅशिंग वगैरे सगळं होतं मी. पण ते उद्दिष्ट चांगलं असायचं तर काय बोललो काय झालं ते मनाला लागलं. तो खूप टर्निंग पॉईंट झाला आयुष्यात. तिथून पुढे मग सगळ्याच गोष्टीची भीती मिळली. वाईट वाटलं जरा त्यावेळेस म्हणजे वाईट नाही मग ते कळलं कोण आता दाखवू बोललो काय नाही क्लिअर झाली सगळ्या गोष्टी. नाही मग ते ताकदवर बनायची लढाई सुरू झाली तिथून पुढे. तर मग बोललो होतो एक दिवस असा आणू ज्या दिवशी आपलं नाव घेऊन काम चालेल. एक दिवस असा आणू की आपण माझ्यासारख्या त्यावेळेच्या मुलांच्या कामं येऊ किंवा कुणाच तरी कामं येऊ शकत. त्यासाठी ताकद गरजेची होती. तुम्ही स्वतःला ताकदवर करणं लय गरजेचं होतं. पण कमजोर नाही बोलू शकत मी पैलवानला हरवलं. पैलवान होणं गरजेचं आहे. चला आता चांगलं झालं. खूप चांगली स्टोरी होती म्हणजे असं अंगावर हे आलं काठा आला ऐकून. एक नाही का मग टर्निंग पॉईंट आपण एक म्हणतो की जिथून आपण ठरवतो. आणि मला वाटतं आज तो दिवस आणलाय तुम्ही तुमच्या कष्टाने की नाही का तेवढं ताकद एक आपण करू शकतो. ताकद नाही पण होती काम बरेच म्हणजे आता चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा जे पण आहे उद्दिष्ट चांगलं असतो. पण माझ्या जे पण आहे वाईट असो चांगलं असो त्यातनं सर्वसामान्यांचं खूप चांगलं होतं. आता ज्याच्यापेक्षा जास्त काय म्हणजे वाईटासाठी खूप वाईट आहे आम्ही. कोणता पण वाईटवाला जो असेल ना तुमच्या लाईव्ह सेगमेंट मध्ये सांगतो आमच्या पुढे नाही टिकत. तिथे मग आमदार असो खासदार असो कुठला भाई असो दादा असो किती मोठा गुन्हेगार नाही काय. पण हेच आम्ही काय बाकीचे काय करतात शो शायनिंग करतात. हे लोक जे ना त्यांचे घर त्यांच्या बरोबरची असले धिंगा त्रास दे मुलींची छेडछाड कर गरिबांना रस्त्याने मार किंवा थोडं काय झालंय हा. पण आमच्यात म्हणजे तो तसं नाही होत बरं का. माझ्या ऑफिसचा एकही मुलगा कधी म्हणजे असं सिस्टीमच नाही कोण असं काय करेल कोण गरिबांना
त्रास देईल किंवा काय, म्हणजे शक्तीचा दुरुपयोग कसला बरोबर, हो. होऊ देत नाही. ताकदीचा विशेषतः दुरुपयोग सांगतो झाला की नाही, ही ताकद जे पण आपण काय आहे देवकृपेने त्याचं आपण चांगलं करू एवढंच, फक्त बाकीच्यात आपल्यात फरक आहे. समजा आमच्यापेक्षा बेस्ट पण का असू शकतं, मला पण असेल कोणतरी ज्या त्या आमच्याकडे डॅडी आहेत म्हणजे आम्ही बरंच पण असू पण असले जरी तर दृष्टिकोन वेगळा आहे, आम्ही लोकांना देतोय. बरोबर, आमच्या याचा कुठेही दुरुपयोग केला जात नाही. वाईटासाठी अतिवाईट आहे. ज्यांना एखाद्या गरीबाला लुबाडलं ना, तुम्हाला कोण लुबाडलं, कोणच तुमची बाजू घेत नाही. एखादा धनधानगाय मोठा आहे, त्याचा विरोध कोण घेणार ना, त्याचा विरोध म्हणजे तो खूप ताकदवर आहे. बरोबर, हो. आम्ही घेतो एका बारक्यासाठी पण असा विरोध घेतो आणि माझं मग त्याला शिक्षाला घडून आणतो. बरोबर, आणि हो. पापाचे प्रायश्चित्त इथंच भेटतात. मग त्याला जो त्रास होतो त्याला त्याची लायकी दाखवली जाते. तर मला वाटतं हे पुण्याचं काम आहे, आम्ही आणि तेच करतो. तर मला आवडतं हे सगळं, बरोबर, ओके. मी योग्य जागी आहे. तर आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जो आपलं शेवटचं सेगमेंट आहे पर्सनल टॉक्स. बर. आता आपण थोडस या सगळ्या गोष्टी सोडून एक थोडस वैयक्तिक आयुष्य कसं आहे आपलं त्याबद्दल थोडस जाणू. हा. तर सर्वप्रथम मला असं सांगा की आपली शाळा कॉलेज लाईफ कशी होती आणि घरचं म्हणजे नाही का आई वडील हे कसा होता माहोल त्यावेळेस? शाळेला मी इथंच आमच्या इथं सातवा हायस्कूल हे होतं, जिल्हा परिषदची शाळा 4थी पर्यंत, त्याच्यानंतर स्कूल 7वा हायस्कूल 5वी ते 10वी हे होतं. आता गरिबी तर पहिल्यापासूनच होती, वडील वारले तर मग शाळेची फीला पैसे नसायचे. मी ना 90% आमचं तसंच होतं, अख्खा भागच तसा असायचा. ओके. क्वचित लोक होती 5-10% जी होती. बऱ्याच जणांच्या चड्डी फाटलेली, शर्ट, इस्त्री सिस्टीम माहिती नव्हती आम्हाला. मला ना आमच्या बऱ्याच आता जे आम्ही जी पण आहे मोठमोठ्या गाड्यांमध्ये हिंडतोय, चैनी घालून, कोण बिझनेसमॅन आहे काय आहे ते रिअलिटी. आता कुणाशी आम्ही बसलो कधी तर आमच्या चर्चा काहीच नव्हतं आमच्या बऱ्यापैकी. ओके, हो. जरी शेती बी आमच्या भागात जरी होत्या पण शेतकरी होते सगळे. बरोबर, हो. मग असं उत्पन्न व्यवसाय आले नव्हतं तर लय हालाकीचं असायचं. तर काय मग तेच माझं पण होतं की वडील तर वारलेलं होतं, माझं जरा जास्त होतं तर स्ट्रगल असायचं माझ्या वाट्याला. मग काम हे आईला मदत कर, मग आमचं जे होतं त्याच्यातनं झालं की हे कर, जॉब कर पैशासाठी, आणि ते करता करता शाळा. चांगलं जीवन होतं. आमच्याकडे मोबाईल नसायचे, बरोबर, हो. कुणाकडेच नसायचे, मोबाईल नाही, गाड्या नसायच्या. आम्ही जेवायच्या सुट्टीत पळत घरी जाऊन यायचो, गरम भेटेल म्हणून रोज पळत यायचो. 2-2 किलोमीटर, मी नाही लय जण आमच्या गावातले, शाळा ते वागली गावातले 1 किलोमीटर 2 किलोमीटर रोज पळत जायचो भरवून आदमी. पण आम्हाला काय वाटत नव्हतं, रोड रिकामे असायचे आणि सगळे खेळाडू होतो. स्पोर्ट म्हणजे एक उरूस असायचा आमच्या इथे, म्हणजे जसा गावचा उरूस असतो ना हा. तसा एक उत्साह एवढा असायचा. तालमीत जागा नसायची आमच्या इथे व्यायामाला, असं हात जोर मारायला आहे ना अशी जागा नाही भेटायची. घामाने भिजायचं, ते वातावरण असं एकदम बोलतो प्युअर नॅचरल. त्याच्यात आम्ही तो आमचं माझ्याबरोबरच्या आम्ही सगळे त्यातनं वाढलेलं. शाळा कॉलेजमध्ये म्हणजे शाळेमध्ये लिडरशिप क्वालिटी होती का काय की क्लासचा मॉनिटर किंवा नाही का असं काय कधी केलंय का त्यात, किंवा असं कुठल्या तरी प्रोजेक्ट मध्ये लीडर आहे किंवा असं काय? नाही मॉनिटर वगैरे काही असलं काय झालं नाही, पण जिथं पण होतो आतापर्यंत जेवढ्या ह्याच्यात आमच्या ह्याच्यात मीच असायचं पुढे. लिडरशिप क्वालिटी जास्त हँडल वगैरे करणं सगळं. आता ते काय माहिती काय होतं, पण बऱ्यापैकी माझंच नाव पुढे असायचं. म्हणजे लिडरशिप क्वालिटी होतीच. हा, सगळ्यांच्या ह्याच्यात मी पहिल्यापासून सगळ्यांच्या याला असायचो एकत्र. काय अडचण आली, आमच्या ह्याच्यात भांडणं आली तरी कोण आलं की मी जायचं, काय रे हे ते असं चालायचं. ग्रुप असायचा, केस विस मोठी ठेवायचो, कानात बाल्या, त्यावेळेस ते वाटायचं ना यंग वयात काय चालायचं, चांगलं असायचं, जायचो. लिडरशिप क्वालिटी म्हणता येईल याला का टुकार म्हणता येईल काय म्हणजे आता होतं ते काय होतं ते. शाळेतला आवडता विषय कुठला होता, म्हणजे मन लावून अभ्यास करायला आवडत होता असा विषय कुठला? मराठीच, दुसरं काय. इंग्लिश गणित आलं की भीती वाटायची, सगळेच दिवस मला पण लय भीती वाटायची. शाळेत म्हणजे टॉपर फील्ड मध्ये होते का असं थोडस बॅक बेंचर टाईप आपण, म्हणजे कसं होतं? बॅक बेंचर. म्हणजे त्या फील्ड मध्ये होतो आपण. हा, बॅक बेंचर. असं बॅक मध्ये अति बॅक बेंचर होतो. बॅक मध्ये ना असं बॅक होतो की अति बॅक मध्ये नाही, ते एक वय असते त्या वयात सगळ्या गोष्टी. नाही आता वय म्हणजे काय, त्या वयात गोंधळच असायचा. बॅक बेंचर म्हणजे आम्ही बस ज्या वर्गात आहे त्या वर्गात शिक्षक दहशत द्यायचे, पहिले गप बसायचं, जो वर्ग आहे बिघडू नको सगळ्यांना, अशा टाईपचं. टुकार असायचे जास्त, किंवा मस्तीखोर बोलतात ना, टुकार शब्द आता लोकांना काहीतरी वेगळं वाटतं. त्याला आता खूप सभ्यता आली ना, खूप असे मस्तीखोर, धांगट असले काही शब्द, थोडे पुण्यातली सदाशिव अशा टाईप्स होतो आम्ही. राजकारणात म्हणजे तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड पहिलं होतं काय का तुम्ही म्हणजे तुम्हीच जायचं ठरवलं? नाही नाही, आमचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय याच्यात हे नव्हतं. सर्वसामान्य, लय अति सर्वसामान्य, लय गरीब फॅमिली आमची. राजकारण काय संबंध हो, पोटा पाण्याचं पडलंय, राजकारण वगैरे काय नव्हतं आमचं कसलं. म्हणून तर पुढे जाऊन जाऊन जसं करायला लागलं
बोलते हवा जिथं पानं उडवत घेऊन गेली, वारा पानं उडत गेली, जिथं आम्हाला वाटलं फक्त जिथं जिथं थांबलो, मी असेल आमची आई असेल तर लय कष्ट केलं आम्ही. ज्या ज्या याच्यात होतं तर त्यात मग मी तुम्हाला ते बोललो ना, तुम्ही आयडिया काय ते लोकांसाठी काय संदेश असतो. तर मी असं याचं त्याचं ऐकून किंवा ते वाचून मी माझ्या आयुष्यावरून सांगतो. मला जेव्हा मी कामाला होतो त्यावेळेस वाटायचं यार मला लय काम दिलं जातं, मला फसवतं, ते दिसायचं. मी रडायचो पण कित्येक वेळा, पण बाथरूमात जाऊन इकडे लांब जाऊन रडायचो, वाटायचं. पण नंतर एक अशी गोष्ट आली, तिथले जे वरिष्ठ होते ते बघत होते. 3-4 वर्षानंतर मग मला त्यांनी आतमध्ये स्टाफमध्ये घेतलं. तिथं मग जॉब केला मी. मग ते बोलतात ना प्रिंट दे हे दे, कॅम्प्युटरशी संबंध आला, म्हणजे ते कष्ट बघून त्यांनी इकडे घेतलं. मी इथं लेप बेस्ट केलेलं, मग मला पुढे कॅम्प्युटरवर घेतलं. तिथं गेलं मग सुपरवायझर केलं गेलं. मग नंतर कॉल सेंटरला होतो काही दिवस. इथं सुपरवायझर नंतर परत रिपोर्टिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजर, मोठमोठे हुद्दे भेटत गेले. तर चांगले जॉब बी होतं. मी दिल्लीला HR सर्व्हिस इन्चार्ज म्हणून होतो. माझ्याकडे जवळजवळ ज्यावेळेस लास्टचा जॉब सोडला चांगला पगार होता. पगार चांगला होता. मला आसामला शिफ्ट करत होते. एवढा बेस्ट होतो मी की आपल्याकडे महाराष्ट्र माझ्याकडे होता, रायपूर, गोवा, प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात मी असं तुम्ही त्या फील्डमध्ये पण गाजवलंच थोडं. त्या फील्डमध्ये मी म्हणजे मी जे होतो तर आमचं जवळजवळ जेवढं होतं पगार मला कमी, पण आमचं अख्खा स्टाफ एका साईडला आणि मी एका साईडला एवढं मॅनेज करावं, पण मला कधी बोर नव्हतं. असं म्हणजे वाटत होतं की काय करावं, कारण काम करत होतो, पगार बघून नव्हतं चालायचं, पण ते चालू होतं. मग ते त्याच गोष्टी मग मला सक्सेस लय भेटलं. तुम्ही मला आज काम करता बघितलं, उद्या कुठं दिसलं तुम्ही मला लगेच रेफरन्स द्यायचे, भारी पोरगा आहे, भारी पोरगा आहे. असं करत कामात पण मी चांगली अचिव्हमेंट केली. चांगला पगार, मॅनेजर होतो. नंतर आसामला गेलो त्यावेळेस आतापर्यंत असतो मला 2-3 लाख रुपये पगार असतात. आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. सर्वात पहिलं शनू भाऊंनी आपल्याला जेवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, पहिली गोष्ट तर. आणि असंच तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही भाऊंकडे या. भाऊ तुमचे काम करायचा 100% प्रयत्न करतील. भाऊची इन्स्टा ID, ऑफिसचा ऍड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही चेक करा. आणि आपण थांबूयात भाऊ. आता तुम्हाला काय अजून बोलायचं असेल 2 शब्द तर आज थांबूयात. मी आता जेवढे पण हे बघत असतील व्हिडिओ वगैरे, तर मी त्यांना सगळ्यांना एक बोलेल की जर कुणाला पण काही समस्या असेल, फक्त ना जे कर्मधर्मामध्ये बसतात किंवा चांगले, ज्यातनं कुणाला त्रास म्हणजे बोलताय गोरगरिबाला त्रास होणार, तुम्हाला खरंच कोण अडचण करते, पगार देत नाही, माता भगिनींचं काही असू द्या, तर मला काही तुमचं मत पण नको किंवा काय घेणं देणं नाही का कोणत्या गोष्टीचं. समस्या जी असेल ना त्यासाठी प्रयत्न करू. तर दिलेला तर असेल, एकदा प्रयत्न करा नाही का पोहोचण्याचा. तर मी 100% उभं राहतोच, तर आपण सगळे राहू. माझा ऑफिसचा ऍड्रेस वाघोलीमध्ये देतीलच आता भाऊ नाही का. ते असेल, इन्स्टा ID वगैरे असेल, माझा नंबर पण पाहिजे तर भेटून जाईल. किंवा जे माहिती त्याच्यावर गेलं तुम्ही कुणाला जरी बोलले ना तर आमचे सगळे मदत करतील. ऑफिसला जरी मी नसलो काय तर मित्रपरिवार खूप असतो, नसलो तरी हँडल करता. एक इथं ऑफिस आहे, वरती आहे, किंवा आमच्या कोणत्या पण ऑफिसमध्ये जा, गेल्यानंतर माझं नाव सांगितलं तर काम होऊन जाईल तुमचं 100%. जे करता येईल थोडक्यात ते केलं जाईल, बिनधास्त करू. ओके, थांबूयात आता आपण. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. जय श्रीराम, जय श्रीराम.